जिला एसपी संजय जाधव का नांदेड़ से मुंबई तबादला हो गया है। आखिरी दिन को तकरीब के जरिए विदा किया गया। संजय जाधव ने नांदेड़ जिले में बहैसियत एसपी 1 साल कारकर्दगी मुकम्मल की थी। अब अचानक इनका मुंबई में तबादला किया गया। इनकी जगह नए एसपी की हैसियत से विजय कुमार मगर का तकर्रुर अमल में आया है। नए एसपी के आने के बाद एसपी संजय जाधव को विदाई देने के लिए जिला एसपी दफ्तर में बाज़ाब्ता एक तकरीब का इनेकाद किया गया। संजय जाधव ने पिछले 1 साल के दौरान नांदेड़ में की गई अपनी कारकर्दगी के हवाले से कई अहम बातें बताई। नांदेड़ में पेश आए अपने तजुर्बात का जिक्र किया। कुछ देर के लिए संजय जाधव जज्बाती भी हो गए। तकरीब के अख्ताम पर इन्हें निहायत इज्जत और एहतराम के साथ विदा किया गया। कर्मचारी आमचे जे आहेत ते कर्मचाऱ्यांना आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी द्यावं लागतं। बरेचसे लोक जायला तयार होतात। तरुण मंडळी जी आहेत त्यांना इथं राहायचं असतं, कारण त्यांना सिटी लाईफची सवय लागलेली आहे। ज्यांची मुलं मोठी झाली आणि जे एज 50-40च्या पुढे गेले त्यांना घरदार सोडून बाहेरच्या ठिकाणी जायचं नसतं, तयार नसतं। इथे घरं जी आहेत आपली पोलिसांची घरं फार जुनी आहेत। मला आनंद याच्यासाठी वाटतो की मी डीपीडीसी मधनं 2,83,87 लाख रुपये मिळवले होते आपल्या घर दुरुस्त करण्यासाठी, आणि ते लागलेले आहेत। आपल्याला कल्पना असेल की डीपीडीसी मधनं पैसे मिळत नाहीत, पण केवळ पाठपुरावा करून ते मिळवले आपण ते दिलेले आहेत। त्याच्यामध्ये बरेचशी घरं दुरुस्त होत आहेत। दुसरा भाग असा आहे की या लोकांना स्वतःचा हक्काचं घर मिळवून द्यावं। आम्ही मध्यंतरी लोकांच्याकडनं अर्ज मागवले होते की तुम्ही पैसे स्वतःचे खर्च करता बाहेरच्या, म्हणजे आता तुम्ही भाड्याने करता, इथं जो लिमिटेड घरं आहेत आणि त्याची कंडिशन चांगली नाही, मोठी कुटुंब मोठी झालेली आहेत, म्हणून ते इथं भाड्याच्या घरात राहतात आणि त्याला भाडं देतात। हे करण्यापेक्षा आम्ही तुम्हाला तुमचं स्वतःचं हक्काचं घर देतो। जे तुम्ही भाड्याला पैसे देतात ते पैसे तुम्ही तुमच्या त्याला द्या, EMI मधनं द्या। पहिल्यांदा आम्ही काही जागा बघितल्या, परंतु ते जागा बाजार भावाप्रमाणे घेण्यात आल्या आणि त्याच्यात आम्हाला काही ते शक्य झालं नाही। आम्ही सिडकोच्या अधिकाऱ्यांशी बोललो। सुदैवाने मी इथे असताना सिडकोचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत, व्हाईस चेअरमन, ते इथं ॲडिशनल कलेक्टर होते। आम्ही दोघं एकदा ते परवा तारखेला आले आणि आमची भेट झाली आणि मी सरांना सांगितलं, सर आमच्या कर्मचाऱ्यांना घरं पाहिजे स्वतःची, इथं बाजार भावाप्रमाणे शक्य होत नाही, आपण आम्हाला सगळा जागा द्या आणि बांधून द्या। आणि मला आनंद आहे, लातूर फाट्या इथे सिडकोची जमीन आहे आणि सिडकोच्या जमिनीमध्ये आपल्याला 700 घरं, कर्मचाऱ्यांची हक्काची स्वतःची घरं 800 स्क्वेअर फीट आणि 1000 स्क्वेअर फीट हे बांधण्यासाठीचा आपण प्रस्ताव पाठवलेला आहे। तात्विकदृष्ट्या तो आम्ही ओरली तो मान्य आहे। त्याची प्रक्रिया चालू होईल पुढच्या 1-2 वर्षामध्ये। आता मगर साहेब आपल्याला सगळ्यांना जेव्हा इथून त्यांचा कार्यकाळ करून 2-2.5 वर्षानंतर जातील, त्यावेळेला मला वाटतं त्यांच्या जाण्यापूर्वी ते स्वतःला प्रत्येकाला आपापली चावी हातात देतील स्वतःच्या घरात। आमचे प्रोजेक्ट आहे तो आपल्याला पुढे घेऊन जायला लागणार आहे। बरेचशा प्रश्न आहेत। जुनी पोलीस स्टेशन्स जे आहेत ती शहरामध्ये नवीन बांधलेले आहेत, परंतु अजून हिमायतनगर, किनवट, तामसा या ठिकाणी जुनी पोलीस स्टेशन आहेत, तिथली घरं पण निजामकालीन आहेत। हे मोठे प्रश्न आहेत आपल्यासमोर, ते पण आपल्याला हँडल करावे लागणार आहे। हे सगळं झालं पोलीस अधीक्षक, आउटस्टँडिंग पर्सनॅलिटी, माझ्याला आत्ताच मन मिळालं आहे। आम्ही एकत्र काम केलं पुण्यामध्ये आणि ही मीन बिझनेस, कामाच्या वेळेला काम पाहिजे आणि ते योग्य रीतीने पाहिजे। ॲज अ ऑफिसर आउटस्टँडिंग पर्सनॅलिटी, ॲज अ ह्युमन बीइंग आउटस्टँडिंग पर्सनॅलिटी, आत एक बाहेर एक आतली भानगड नाही, जे आहे ते समोर आहे। आणि मला आनंद आहे की माझा चार्ज मी त्याला देतोय। आम्ही बराच काळ एकत्र राहिलेलो आहे। त्याची मुलगी माझ्या मुलीच्या वर्गात आहे पुण्यामध्ये, त्याचं कुटुंब पण पुण्यातच आहे, माझंही कुटुंब पुण्यात आहे। दोघांची मुलं एका वर्गात एका शाळेत आहेत। आमचा पूर्वीचा असोसिएशन आहे, मी ओळखतो। म्हणजे जाताना एक गोष्ट नक्की सांगतो की सुखरूप हातामध्ये जिल्हा देऊन चाललेलो आहे, जिल्हा देऊन चाललेलो आहे। जेवढं प्रेम, जेवढं सहकार्य मला दिलं, ते सगळं प्रेम, तेवढं सगळं सहकार्य माझ्या रूपाने तो इथं उभा आहे म्हणून त्याला द्यावं, एवढं आवाहन करतो। धन्यवाद।